नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर युनिक अकॅडमी पुणे मार्च 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व घटनांचा आपण आजच्या लेक्चरमध्ये आढावा घेणार आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना जी आहे ती सरस्वती सन्मान 2023च्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। 2023चा सरस्वती सन्मान जो आहे तो प्रभा वर्मा यांना मिळाला आहे आणि ते कोणत्या राज्यातील आहेत? केरळमधील आहेत। आणि त्यांना हा जो काय सन्मान मिळालेला आहे तो रौद्र सात्विकम नावाची कादंबरी आहे। कोणत्या भाषेतील आहे असा जर प्रश्न आला तर मल्याळी भाषेतील आहेत आणि 12 वर्षानंतर या भाषेला हा पुरस्कार मिळालेला आहे। आणि हा पुरस्कार निवडण्याकरता के बिर्ला फाउंडेशनने कोणती समिती नेमली होती तर अर्जुन कुमार शिकरी, म्हणजे आता इथे लक्षात घ्या, अर्जुन कुमार शिकरी समितीने प्रभा वर्मा यांची निवड केली, रौद्र सात्विकम या मल्याळी कादंबरीसाठी निवड केली आणि 12 वर्षानंतर या ठिकाणी ती निवड केली। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हा भाग लक्षात घेऊ शकता। मग आता हा प्राथमिक भाग पाहिला, मग आता आपल्याला सरस्वती सन्मान जे आहे तो सरस्वती सन्मान जो आहे याच्याबद्दल माहिती पाहिजे। मग हा सरस्वती सन्मानाची सुरुवात कधी झाली? 1991 ला सुरुवात झाली। के बिर्ला फाउंडेशनद्वारे हा सन्मान दिला जातो। स्वरूप 15 लाख रुपये आहे आणि यात लक्षात घ्या सरस्वती सन्मान हा भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 22 भाषापैकी कोणत्याही भाषेतील गद्य किंवा पद्य, म्हणजे बघा इथं गद्य किंवा काव्यासाठी वार्षिक पुरस्कार आहे आणि तो यावर्षी मल्याळी भाषेला देण्यात आला आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? लक्षात घेऊ शकता। आता यात नंतर लक्षात घ्या दुसरी जी मार्च 2024 मध्ये घटना आहे ती आहे भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार। जसा भारत सरकारचा भारतरत्न पुरस्कार आहे तसा भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे त्याचं नाव आहे बघा ऑर्डर ऑफ द ड्यूक। कुठलं नाव आहे त्याचं? बघा ऑर्डर ऑफ द ड्यूक ग्लायको। म्हणजे आता या ठिकाणी लक्षात घ्या याचं दुसरं नाव असं आहे नगदम पेलजी खॉर्लो। आता ही नावं अवघड आहे, स्क्रीनवर तुम्ही बघून घ्या, इंग्लिश उच्चार पण त्या ठिकाणी दिलेला आहे। हा सदर पुरस्कार जो आहे तो ऑलरेडी 2021 मध्ये डिक्लेअर झालेला आहे। नरेंद्र मोदी ज्यावेळेस सत्तेवर आले, 14 ला सत्तेवर आले, परत 19 ला सत्तेवर आले, दोन्ही वेळेस त्यांनी भूतानचा दौरा केला होता। आणि हा परत ही भाग चर्चेत का आली? आपण चालू घडामोडी कधी पाहतो? जी बाब चर्चेत असते ती भाग आपण पाहत असतो। त्यांनी मार्च 2024 मध्ये भूतानचा शासकीय दौरा केला आणि ह्या भूतानच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या मार्च 2024 मध्ये हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना काय करण्यात आला? प्रदान करण्यात आला। आणि मोदी हे पहिले विदेशी प्रमुख ठरले जे भूतानचा नागरी पुरस्कार मिळाले। हा भाग या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे। मग आता याचबरोबर भूतानचे राजे कोण आहेत? बघा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे पंतप्रधान कोण आहेत? लोते सेरिंग हे भूतानचे पंतप्रधान आहेत। अशा पद्धतीने हा भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। मग आता यात लक्षात घ्या की इथं काय म्हणलं का भूतान नरेंद्र मोदी यांचा भूतानचा शासकीय दौरा 22 आणि 24 मार्चच्या दरम्यान घेण्यात आला। कधी करण्यात आला केला त्यांनी? 22 आणि 23 मार्च 2024 ला तो दौरा केला। सदर पुरस्कार नरेंद्र मोदी यांना डिसेंबर 21 मध्ये जाहीर झाला होता, परंतु तो 2024 मध्ये प्रदान करण्यात आला। हे ऑलरेडी मी आधीच सांगितलंय। नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा भूतानला भेट दिली। 19 मध्ये परत ते पंतप्रधान झाले आणि ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी परत या ठिकाणी काय केले? भूतानला भेट दिली। अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता। मग आता यात पुढली जी घटना आहे मार्च 2024 मधील महत्त्वाचा जो काय पुरस्कार आहे, जो प्रादेशिक घटनेवर आधारित जो पुरस्कार आहे तो खूप या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तो म्हणजे पुण्यभूषण पुरस्कार 2024चा। हा जो पुरस्कार मिळाला आहे तुम्ही बघितलं असेल, महासंगणक भारतासाठी पहिला महासंगणक कोणी निर्माण केला? डॉक्टर विजय भटकर यांनी निर्माण केला आणि विजय भटकर यांना या ठिकाणी 2024चा पुण्यभूषण पुरस्कार मिळाला। आता निवड समितीचे अध्यक्ष कोण? तर रघुनाथ माशेलकर या निवड समितीने 2024च्या पुण्यभूषणसाठी डॉक्टर विजय भटकर यांची काय केली? निवड केलेली आहे। आणि हा पुरस्कार कोण देतं? पुण्यभूषण फाउंडेशन देतं। पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक कोण आहेत? सतीश देसाई आहेत। पुरस्काराचा क्रमांक 36वा आहे। आता पहिला पुरस्कार जो पुण्यभूषण देण्यात आला होता 1989 ला, कधी देण्यात आला होता? 1989 ला पहिला पुण्यभूषण पुरस्कार जो देण्यात आला तो भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता। कोणाला? पंडित भीमसेन जोशी यांना देण्यात आला होता। आतापर्यंत किती व्यक्तींना देण्यात आला? 36 व्यक्तींना। विजय भटकर हे कितवी व्यक्ती आहेत? 36वी व्यक्ती आहेत। अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता। आणि स्वरूप 2 लाख रुपये आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या। मग आता यात ऑलरेडी पुढली माहिती काय आहे तर आपल्याला या पुण्यभूषणच्या बाबतीत एक लक्षात घ्या की तो कोणाला मिळाला बघितला आपण, परंतु ज्यांना मिळाला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती असणे गरजेचे। ज्येष्ठ संगणक तज्ञ कोण आहेत? विजय भटकर आहेत।
परममहासंगणकाचे जनक हा देखील उल्लेख केलाय. पुण्यात त्यांनी सीडॅक संस्थेची स्थापना केली. त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालं आहे, पद्मभूषण मिळालं आहे, पद्मश्री देखील मिळालं आहे. अशा पद्धतीने त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आता त्यानंतरचा पुढला पुरस्कार तो आहे ऑस्कर पुरस्कार 2024. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जर तुम्ही बघितलं स्पर्धा परीक्षेच्या, तर आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये चित्रपट क्षेत्रातील जो काही सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जातो तो कोणता पुरस्कार आहे? ऑस्कर पुरस्कार आहे. आणि ऑस्कर पुरस्कारावर आपल्याला प्रश्न विचारलाय. यापूर्वीच्या 2 वर्षापूर्वीच्या जर कंबाईनचा पेपर बघितला, ज्या आपण PSISच्या ASOची परीक्षा म्हणतो, त्याच्यामध्ये जोड्या जुळवा स्वरूपात ऑस्करवर प्रश्न विचारलाय. मग ह्या ऑस्करवर आपल्याला काय विचारलं जाऊ शकते तर बघूया आपण. मग ह्या पुरस्काराचा क्रमांक तो आहे 96व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, क्रमांक विचारला जातो कधी कधी, म्हणून इथं 96व्या क्रमांकाचा. आता 2024च्या ऑस्करमध्ये तुम्ही न्यूजपेपरला बघितलं असेल, अनेक यादी दिली होती, पुरस्कार कोणाकोणाला मिळाले त्याची पूर्ण यादी दिली होती, पण ती सगळी आपल्याला करण्याची गरज नाही. आता नेमकं ह्यातलं सिलेक्टिव्ह काय आहे ते खूप महत्त्वाचं बघूया. अनुभवचे जनक अशी ओळख असलेले बघा, अनुभवचे जनक कोण आहे? जे रॉबर्ट ओपनहायमर हे जनक आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित कोणता चित्रपट आहे? ओपनहायमर हा चित्रपट आहे. आणि ह्या 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले? 7. सगळ्यात महत्वाचं वाक्य, कदाचित याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये ओपनहायमरला एकूण किती पुरस्कार मिळाले असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय? 7 आहे. बघा, अनुभवचे जनक ओपनहायमर यांच्या अमेरिकन प्रोमिथियस द ट्रायमक अँड ट्रॅजेडी ऑफ द जे रॉबर्ट ओपनहायमर या चरित्र ग्रंथावर हा चित्रपट आधारलेला आहे. कोणत्या ग्रंथावर चित्रपट आधारलेला आहे असा जर प्रश्न आला या ठिकाणी तर तो भाग खूप महत्वाचा आहे. मग आता यात पुढलं काय महत्वाचं बघूया. बघा, पुढलं विधान असं आहे, मस्टिस्लाव नॉर्वे दिग्दर्शित, काय म्हटलंय बघा, मस्टिस्लाव नॉर्वे दिग्दर्शित मोरियोपोल हा यशस्वी चित्रपट पुरस्कार देण्यात आला. युक्रेनच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हा पहिला ऑस्कर पुरस्कार आहे. आता इथे एक लक्षात घ्या, हे विधान मी इथं का घेतले त्याच्या मागचं कारण सांगतो. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, ह्याला जवळजवळ आता 2 वर्ष झाली. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये रशियानं अणुबॉम्बच्या माध्यमातून या ठिकाणी युक्रेनचं काय केलं? धरण उद्ध्वस्त केलं. त्याच्यावर तो प्रश्न विचारला होता. मग आता याचं रिफ्लेक्शन जर तुम्ही पुरस्कारामध्ये आले, ऑस्कर पुरस्कारामध्ये मोरियोपोल नावाचं जे युक्रेन मधलं शहर आहे, तर बघा याच्यामध्ये दिग्दर्शक 20 डेज इन मारियोपोल ला यशस्वी चित्रपट म्हणजे लघुपटाचा पुरस्कार मिळालाय. आणि ऑस्करमध्ये आल्यामुळं माझा असा अंदाज आहे की कदाचित या बाबीवर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, 20 डेज इन मारियोपोल दिग्दर्शक कोण आहेत? मस्टिस्लावाचे नोव्हो. बघा इथं स्क्रीनवर नाव लक्षात घ्यायचं. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला. या लघुपटात रशियन हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनच्या मारियोपोल या शहराचे विदारक चित्र दाखवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढला भाग बघूया यातलाच. आता 2000 ऑस्करचे पुरस्कार आहेत 24चे, तर काय आहे बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपनहायमर हे आपण पाहिलेच आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन. आता ते ख्रिस्तोफर नोलन कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे? किलियन मर्फी. मग किलियन मर्फीनं कोणत्या चित्रपटामध्ये काम केलं, तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, अभिनेत्रीचा, ते तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकणं गरजेचं. म्हणजे चित्रपट कोणता, दिग्दर्शक कोणता, अभिनेता कोण आहेत? किलियन मर्फी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन. आता तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की ख्रिस्तोफर नोलन कोणत्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, किलियन मर्फी जे सर्वोत्कृष्ट अभिनेता आहेत ते कोणत्या चित्रपटात त्यांनी काम केलंय, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन आहे तिने कोणत्या चित्रपटात काम केलंय. ह्या 4 सोडून दुसरं करण्याची आवश्यकता नाही, या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. कारण की यादी खूप आहे, परंतु याच्यात जर विचारलं तर चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री अशाच पद्धतीने विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर पुढलं याच्यातला जो काय भाग आहे हा आपल्याला जो पाहायचा आहे, जो पुरस्कार आहे त्यानंतरचा, तो साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार. आता साहित्य अकादमीद्वारे अनेक पुरस्कार, वेगवेगळे युवा पुरस्कार दिला जातो, बाल साहित्य पुरस्कार दिला जातो, साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. ते आपण यापूर्वीच्या मंथली करंट अफेअरमध्ये पाहिलेत. परंतु मार्च 2024 मध्ये जो डिक्लेअर झालाय तो जो आहे तो साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार डिक्लेअर झालाय. मग इथं हा शब्द खूप महत्वाचा आहे बघा. जर या शब्दाकडे तुमचं लक्ष नसेल तर साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणाला मिळाला, त्याचं नाव वेगळं असेल, उत्तर वेगळं असेल. इथं अनुवाद ज्यावेळेस शब्द विचारला जातो त्यावेळेस त्याचं वर्षीय, स्वरूप, व्यक्ती सगळ्याच बाबी चेंज झाल्या असतात. 1989ला या पुरस्काराची सुरुवात झाली. 50,000 रुपये या पुरस्काराचं स्वरूप आहे, साहित्य अकादमीद्वारे दिला जातो. आणि 2023चा पुरस्कार
अभय सदावर्ते जे नाशिकचे आहेत त्यांना हा अनुवाद पुरस्कार मिळाला आहे. ब्रह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या पुस्तकासाठी तो काय झालेला आहे, जाहीर झालेला आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, सक्सेस मंत्र ऑफ ब्रह्मोस या शिवतनू पिल्लई यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या अनुवादासाठी सदावर्ते यांना हा पुरस्कार जाहीर झाला. बघा, कोणत्या पुस्तकाच्या अनुवादासाठी हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. त्या पुस्तकाचं नाव इथं दिलंय काय, सक्सेस मंत्र ऑफ ब्रह्मोस या शिवंतू काय म्हटलंय बघा, शिवंतू पिल्लई यांच्या मूळ इंग्रजी शिवंतू पिल्लई यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या अनुवादासाठी सदावर्ते यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा एक भाग. सन 2021 मध्ये राजहंस प्रकाशनाचे हे पुस्तक, म्हणजे कोणत्या प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलं, तर राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला जी माहिती पाहिजे आता अभय सदावर्ते यांच्याबद्दल माहिती पाहिजे आहे. अभय सदावर्ते जे आहेत ते औद्योगिक सल्लागार आहेत. अनुवाद हा त्यांचा छंद आहे. काय म्हटले, अनुवाद हा त्यांचा छंद आहे. माझी गीता, राजीव आणि सोने यांच्या सहवासात, भारत 2020, बखर, इस्रोच्या अग्निमानाची, हेल्ली आणि मी यासह त्यांची इतरही अनुवादित पुस्तकं आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं अनुवादित केली आहेत, परंतु त्याच्यातली कोणती महत्त्वाची आहेत तो भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्यानंतर या वर्षी बघा मिस वर्ल्ड 2024ची डिक्लेअर झालेली आहे. काय म्हटलंय, 2024ची मिस वर्ल्ड डिक्लेअर झाली. आणि मी गॅरंटीन सांगतो 2024च्या किंवा 25च्या परीक्षेत मिस वर्ल्ड 2024 वर प्रश्न विचारलाच जाणार. आता विचारलाच जाणार असं मी विधान का वापरलं याचं कारण सांगतो. ही स्पर्धा 1996 नंतर, बघा आता या वर्षीचं वर्ष कुठलं आहे, 2024. 96 नंतर 2024 मध्ये ही स्पर्धा भारतात झाली. मिस वर्ल्ड स्पर्धेचं ठिकाण या वर्षीचं कुठलं आहे, भारतातलं. आणि भारतात ही स्पर्धा झाली. भारतात महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्पर्धा झाली. 1996ला ती बेंगलोरला झाली होती. 28 वर्षानंतर मिस वर्ल्ड ही स्पर्धा कुठे पार पडली, भारतामध्ये पार पडली. 71व्या क्रमांकाची पार पडली. 9 मार्च 2024ला पार पडली. महाराष्ट्र, मुंबई, भारत, जगातील सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा, जगातली सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा भारतात पार पडलेली आहे. 112 देशातील स्पर्धकांनी या ठिकाणी काय केला होता, सहभाग घेतला होता. आता मग या स्पर्धेचा रिझल्ट काय आपण पाहूया. बघा 2024ची मिस वर्ल्ड ख्रिस्टिना कोण आहे, काय नाव आहे बघा, ख्रिस्टिना पिचकोव्हा. कुठल्या देशाची, बघा ख्रिस्टिना पिचकोव्हा, झेक रिपब्लिक ह्या देशाची जी काही ही लेडीज आहे, काय नाव आहे, ख्रिस्टिना पिचकोव्हा. ही 2024ची मिस वर्ल्ड झाली. मिस लेबनॉन यास्मिना झिटून ही फर्स्ट रनर म्हणजे उपविजेती ठरली. भारताचे प्रतिनिधित्व या स्पर्धेत कोणी केले होतं, तर सिनी शेट्टीने केले होतं. 8व्या स्थानावर होती ती. कितव्या स्थानावर राहिली, टॉप 8 मध्ये पोहोचली होती, परंतु फायनलमध्ये ती येऊ शकली नाही. मग तुम्हाला इथं प्रश्न असा येईल, जरी भारताची मिस वर्ल्ड झाली नसली तरी भारतात ही स्पर्धा पार पडली आणि अनेक वर्षांतर पार पडल्यामुळे कदाचित आपल्या यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2022 मध्ये सिनी शेट्टीला फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट मिळाला होता. अशा पद्धतीने देखील या बाबी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा भारताने आतापर्यंत किती वेळा मिस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकली असा जर प्रश्न आला तर 6 वेळा जिंकले. किती वेळा, 6 वेळा भारताच्या मिस वर्ल्ड झालेल्या आहेत. किती वेळा, 6 वेळा. आता याच्यावर 6 नावं का पाहिजेत, वर्ष का पाहिजे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये एकदा प्रश्न असा आला होता की खालीलपैकी भारताची मिस वर्ल्ड कोण आहे किंवा नाही, अशा स्वरूपाचे प्रश्न आल्यात. तर हे 6 आपल्याला माहीतच पाहिजेत. तर यात 1 नंबरला आहे रीटा फारे 1966ला, त्यानंतर ऐश्वर्या 1994ला, त्यानंतर डायना हेडन 1997ला, त्यानंतर युक्ता मुखी 1999ला, त्यानंतर प्रियंका चोप्रा 2000ला आणि मानुश्री छिल्लर 2017ला. अशा एकूण भारताच्या मिस वर्ल्ड किती आहेत, 6 आहेत. आता मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड मध्ये फरक आहे. मिस युनिव्हर्स ऑलरेडी ज्यावेळेस ही स्पर्धा झाली त्यावेळेस मी सांगितलंय मंथलीमध्ये, परत इथं रिपीट करत नाही. त्यामुळं या ठिकाणी लक्षात घ्या की ह्या मिस वर्ल्ड किती आहेत, 6 आहेत. अशा पद्धतीनं हा भाग क्लिअर करू शकता तुम्ही. त्यानंतर पुढली आपल्याला घटना पाहिजे मानव विकास निर्देशांक 2022. निर्देशांक कधीचा आहे, 22चा आहे, परंतु जाहीर कधी झालाय तो 14 मार्च 2024ला हा मानव विकास निर्देशांक जाहीर झालाय. आता यात एक लक्षात घ्या, संकल्पनात्मक स्वरूपातला प्रश्न येतो किंवा फॅक्च्युअल स्वरूपातला या ठिकाणी विचारला जातो. आता इथं काय आहे बघा, 14 मार्च 2024ला हा मानव विकास निर्देशांक जाहीर झाला.
या निर्देशांकात भारताच्या स्थानात 1 क्रमांकाची, किती क्रमांकानं, फक्त एका क्रमांकानं प्रगती झाली. मात्र 2021 मध्ये जगातील 191 देशापैकी 135व्या क्रमांकावर असलेला भारत 2022 मध्ये 193 देशापैकी 134व्या क्रमांक, 100 कितव्या क्रमांकावर आहे, 134व्या क्रमांक आहे. 22 मध्ये रँकिंग किती, 134व्या क्रमांकाचे. भारताचा मानव विकास निर्देशांक मूल्य 2021 मधील 0.633च्या तुलनेत 2022 मध्ये 0.644 असा किंचित प्रमाण सुधारलेला आहे. किंचित शब्द वापरलाय. किती, 0.633च्या तुलनेत 22 मध्ये 0.644 असा किंचित प्रमाणात सुधारलेला आहे. त्यानंतर बघा याच्यात पुढलं असं आहे, संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाचा ब्रेकिंग द ग्रीन लॉक रिमेजिंग कोऑपरेशन इन ए पोलरायझ्ड वर्ल्ड शीर्षकाचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला मार्चमध्ये. 1990 ते 2022 दरम्यान मानव विकासाच्या बाबतीत भारत मध्यम श्रेणीत आहे. भारत कोणत्या श्रेणीत आहे, तिथं श्रेणी वेगवेगळ्या आहेत, तर कोणत्या श्रेणीत आहे, भारत मध्यम श्रेणीत आहे अशा पद्धतीने हे लक्षात घ्या. श्रीमंत देश विक्रमी मानव विकास करत असताना दुसरीकडे गरीब देशातील निम्मे देश आपल्या प्रगतीच्या पूर्व संकट स्तरापेक्षा खालील क्रमांकावर आहेत. अशा पद्धतीने हे एक वाक्य या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता मानव विकास निर्देशांकाची भारताची कामगिरी, मग कोणत्या घटकामध्ये काय कामगिरी, इथं फॅक्च्युअल स्वरूपातला प्रश्न विचारलेला आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये विचारला जाऊ शकतो. इथं स्क्रीनवर मी चार्ट दिलेला आहे, तो देखील तुम्हाला वाचून दाखवतो. बघा आता घटक काय, आयुर्मानातील वाढ 21 मध्ये 67.2 वर्षे, 22 मध्ये 67.7 वर्षे. शालेय शिक्षणाची वर्षे 6.57, इथं 12.6, इथं म्हणजे 2022 मध्ये 21 आणि 22चा आपण भाग पाहतोय. एकूण राष्ट्रीय उत्पन्न $6,542, इथं $6,951. लैंगिक असमानता निर्देशांक GII 122 आणि 2022 मध्ये 108. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पुढली घटना मार्च 2024 मधली, सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली. आता बघा राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून या ठिकाणी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली, सुधा मूर्ती यांची निवड करण्यात आली. लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजक, व्याख्याता अशी त्यांची ओळख आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई आहेत. आजवर त्यांनी 30 पेक्षा अधिक पुस्तकाचे काय केलेले, लिखाण केलेलं आहे. अशा पद्धतीने ही त्यांच्याबद्दलची ही माहिती आहे. आणखीन बघा सुधा मूर्तींनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीमध्ये, कोणत्या कंपनीमध्ये, टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंता होत्या. त्या काळामध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद 83 नुसार राष्ट्रपतींना राज्यसभेतील 245 जागापैकी 12 सदस्यांना नामनिर्देशित करण्यात अधिकार असतात. बघा राज्यसभेवर 12 खासदार निवडण्याचे अधिकार कोणाला असतात, राष्ट्रपतीला असतात. आणि यामध्ये मार्च 2024 मध्ये सुधा मूर्ती यांची निवड झाली. राष्ट्रपती साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा यासारख्या विविध क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा अनुभव असणाऱ्या 12 व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्याचे अधिकार असतात. आता हे का असतात, तर त्या त्या व्यक्तीचा फायदा त्या सभागृहामध्ये होण्यासाठी राष्ट्रपती 12 व्यक्तीची निवड करत असतात. हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मग आता पुढली घटना आपण पाहूया. घटना म्हणण्यापेक्षा त्यातलाच भाग आहे. आता नामनिर्देशित 12 सदस्य कोण आहेत सध्या राज्यसभेवर, असा जर प्रश्न आला तर हे नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यात बघा सुधा मूर्ती एक आहेत, ज्यांची आपण आता पाहिलं की मार्च 2024 मध्ये निवड झाले. त्यानंतर राम शकला आहेत, राकेश सिन्हा आहेत, सोनल मानसिंग आहेत, रंजन गोगोई आहेत, महेश जेठमलानी आहेत, इलायराजा आहेत, वीरेंद्र हेगडे आहेत, PT उषा, गुलाम अली, फी विजेंद्र प्रसाद आणि संतनाम सिंग सद्धू. म्हणजे त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींच्या नॉलेजचा फायदा राज्यसभेत व्हायला पाहिजे या उद्देशाने राष्ट्रपतीला 12 सदस्य निवडण्याचा काय दिलेला असतो, अधिकार दिला असतो. आणि त्या अधिकाराच्या माध्यमातूनच राष्ट्रपती 12 सदस्याची काय करत असतात, निवड. आणि ते 12 सदस्य मी टोटली या ठिकाणी टाकलेत. त्यामुळं ज्यावेळेस PT उषाची निवड झाली होती त्यावेळेस MPSCत प्रश्न विचारला होता, नुकतीच राज्यसभेवर राष्ट्रपतींनी कोणाची निवड केली, तर PT उषाची. यावेळेस मार्च 2024 मध्ये कोणाची निवड केली, सुधा मूर्ती यांची. त्यांचं सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक आहे जे वाचनीय आहे, वाईज अँड अदरवाईज. शक्य झालं तर तुम्ही आवर्जून एकदा तरी वाचून घ्या. पुढली महत्त्वाची घटना आहे सेला बोगद्याच्या संदर्भातली. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या सेला बोगद्याचं उद्घाटन कधी करण्यात आलं, 9 मार्च 2024ला उद्घाटन करण्यात आलं. भूमिपूजन कधी झालं होतं, तर 9 फेब्रुवारी 2019ला भूमिपूजन झालं होतं. नरेंद्र मोदी यांनीच भूमिपूजन केलं आणि उद्घाटन देखील कोणी केलेलं आहे, नरेंद्र मोदी यांनीच केलेलं आहे.
1 एप्रिल 2024 पासून हा बोगदा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशात सेला बोगद्याचे लोकार्पण केले. कोणत्या राज्यात हा सेला बोगदा आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर अरुणाचल प्रदेश आहे. 13,000 फूट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आलेला आहे. किती 13,000 फूट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आलेला आहे. त्यानंतर याची वैशिष्ट्य काय बघा, सेला बोगदा हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे. इथं हे वाक्य खूप महत्वाचे आहे. जगातील सर्वाधिक लांबीचा जुळा बोगदा आहे, त्याचं नाव आहे सेला बोगदा, अरुणाचल प्रदेशमधला. या बोगद्यामुळे चीनच्या सीमेवरील हालचालीवर नजर ठेवता येणार आहे. तसेच आता तुम्हाला असाही प्रश्न येईल, कोणत्या देशाच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात आहे किंवा नजर ठेवता येणार आहे, तर चीनच्या. तसेच चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यास उपयुक्त ठरणार आहे. या बोगद्यामधून जवानांना सीमेवर जाण्यास देखील काय होणार आहे, मदत होणार आहे. सर्व हंगामात सेवा पुरवणारा अरुणाचल प्रदेशातील तवांग या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आला. अरुणाचल प्रदेशमधील कोणत्या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आला, तवांग या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आला आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात घेऊ शकता. त्यानंतर बघा, जुळ्या बोगद्यापैकी एक बोगदा 1003 मीटरचा आहे. कितीचा आहे बघा, जुळे बोगद्याचे आपण बघा उल्लेख केला, त्यातला 1003 मीटरचा हा एक आहे आणि दुसरा आहे 1595 मीटरचा. दोन बोगदे जुळे जे आहेत त्यांचं मीटरमधलं अंतर या ठिकाणी दिलंय. त्याला 8.6 किमी लांबीचा अप्रोच व लिंक रोड आहे. हे देखील विधान महत्वाचं आहे. या बोगद्यासाठी 71,000 मेट्रिक टन सिमेंटचा वापर करण्यात आला. 5,000 मेट्रिक टन सळीचा म्हणजे स्टीलचा वापर करण्यात आला. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर बघा, यातला पुढला भाग काय आहे, तर पुढली घटना मार्च 2024 मधली कोणती, तर नवीन निवडणूक आयुक्त ही घटना आपल्याला पाहिजे. आता बघा, मार्च 2024 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये इतिहासतज्ञ सुखबीर सिंग संधू हे कुठल्या राज्यातले, पंजाबचे, आणि सहकार क्षेत्रातील, कोणत्या क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ ज्ञानेश कुमार हे कोणत्या राज्यातील, केरळचे, यांची निवडणूक आयुक्त. बघा, मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांना मदत करण्यासाठी 2 निवडणूक आयुक्त असतात. एक आहेत पंजाबचे, ते इतिहास तज्ज्ञ आहेत सुखबीर सिंग संधू. दुसरे आहेत सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, ते कुठले आहेत, केरळचे, त्यांचं नाव काय, राजेश कुमार. यांची निवड करण्यात आली. निवडणूक आयुक्ताच्या नियुक्तीसाठी नवीन कायद्यानुसार पुनर्गठन करण्यात आलेल्या सदस्यीय समितीच्या या पहिल्याच नियुक्त्या आहेत. डिसेंबर 2023 ला जो काय नवीन निवडणूक आयुक्तासाठी जो कायदा केला त्यानुसार पहिल्यांदाच या निवडणूक आयुक्ताचं काय आहे, या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यामुळे ही देखील घटना, जी काय 2 नवीन निवडणूक आयुक्त आहेत, त्यामुळे ही घटना खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी. ती परीक्षेला विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा, आता केंद्रीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, राजीव कुमार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तासह अन्य 2 आयुक्त असतात. सुखबिंदर सिंग संधू एक आहेत आणि ज्ञानेश कुमार, जे आपण घटना पाहिले. अनुप पांडे 15 फेब्रुवारी 2024 ला निवृत्त झाले म्हटलंय. आणि अरुण गोयल यांनी 10 मार्च 2024 ला राजीनामा दिला. आणि तुम्ही बघितलं असेल, मार्चमध्ये 18व्या लोकसभेसाठी आचारसंहिता जाहीर झाली, बरोबर आहे. मग याच काळामध्ये फेब्रुवारीमध्ये एक आयुक्त निवृत्त झाले आणि मार्चमध्ये कोणी, अरुण गोयल यांनी राजीनामा दिला. आणि ह्या दोन्ही रिक्त झालेल्या पदावर नवीन आयुक्ताची काय करण्यात आली, निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढली महत्वाची घटना आहे अंडर वॉटर मेट्रो जी आहे त्याच्या संदर्भातली. बघा, इथं काय म्हणले, देशातील पाण्याखालील, इथं वॉटर मेट्रो, लक्षात घ्या, वॉटर मेट्रो आणि अंडर वॉटर मेट्रो या दोन्हीमध्ये फरक आहे. प्रश्न काय विचारला हा भाग महत्वाचा आहे. देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 मार्च 2024 रोजी केले. कधी केले, 6 मार्च 2024 रोजी. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लेनेड हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. कोणत्या राज्यात, इथे लक्षात घ्या, पश्चिम बंगाल राज्य. अंडर वॉटर मेट्रो, राज्य कुठलं, पश्चिम बंगाल. मेट्रोच्या मार्गाची लांबी 16.6 किमी आहे. त्यातील 10.8 किलोमीटर मार्ग भुयारी आहे. आता पूर्ण किती, 16.6 किलोमीटरचा आहे आणि यामध्ये भुयारी 10.8 किलोमीटर आहे. हा भाग लक्षात घ्या. अंडर वॉटर मेट्रोचं जे काही उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं ते कोणत्या राज्यात केलं, पश्चिम बंगालमध्ये केलेलं आहे. या पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर बघा, हावडा मेट्रो स्टेशन जमिनीपासून 32 मीटर खोल बांधण्यात आले आहे. किती मीटर खोल,
32 मीटर खोल बांधण्यात आले. इतक्या खोलवर बांधलेले हे देशातील पहिलेच मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. आणि पहिलेच जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस त्यावर मित्रांनो प्रश्न विचारलेला असतो. भारतातील पहिली वॉटर मेट्रो, आता इथे एक लक्षात घ्या, भारतातील पहिली वॉटर मेट्रो, इथं शब्द काय वापरलाय, वॉटर मेट्रो, केरळमध्ये 25 एप्रिल 2023 मध्ये सुरू झाली. वॉटर मेट्रो कोची आणि आसपासच्या 10 बेटांना जोडले. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने या बोटीची निर्मिती केली आहे. आता हा भाग मी इथं का घेतलाय लक्षात घ्या, ही 23 ची घटना आहे, पण 24 मध्ये का घेतली? अंडर वॉटर मेट्रो पश्चिम बंगालमध्ये आणि वॉटर मेट्रो कुठं, केरळमध्ये. ह्या दोन बाबी या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढली घटना जी आहे मार्च 2024 मधील AI शिक्षिका आयरिस. काय म्हटलंय? AI शिक्षिका, नाव काय आहे ते लक्षात घ्या, आयरिस. काय नाव आहे? आयरिस. मग इथं बघा आता तिरुअनंतपुरम केरळ येथील KTCT उच्च माध्यमिक शाळेने मेकर्स लॅब एज्युकेट कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह AI तंत्रज्ञानाच्या मदतीने आयरिसची निर्मिती केली. कोणी निर्मिती केली, कुठल्या शाळेमध्ये निर्मिती केली, कुठल्या राज्यामध्ये, ह्या तिन्हीची उत्तरं तुम्हाला ह्या विधानामध्ये मिळून जातील. आयरिस ही एक ह्युमनॉइड रोबो आहे जिचे बाह्य रंग, रूप आणि स्वरूप मानवी, पण ती एक AI रोबो आहे. त्यामुळं AI शिक्षिका आयरिस, राज्य कुठलं? केरळ. अशा पद्धतीनं या बाबीवर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने धडे गिरवत असलेले केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. आता यापूर्वीही तुम्हाला सांगितले, आताही सांगतो की पहिले हा शब्द आला भारतातील, महाराष्ट्रातील, जगातील, त्यावर प्राधान्याने आपल्या स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. मग इथं काय म्हणलं, AI च्या मदतीने धडे गिरवत असलेले भारतातलं पहिलं राज्य कुठलं ठरलेलं आहे? केरळ हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. नीती आयोगाच्या 2021 मध्ये सुरू केलेल्या अटल टिंगरिंग लॅब ATL अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढली घटना बघूया आपण. वनतारा प्रकल्प तुम्ही बघितला असेल, अंबानी कुटुंबाच्या संबंधित असणारा हा जो काही वनतारा प्रकल्प आहे, हा मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मार्च 2024 मध्ये खूप चर्चेत होता. म्हणून या बाबीवर आपल्याला पाहणं गरजेचं आहे. हा वनतारा प्रकल्प कुठं आहे या ठिकाणी एक लक्षात घ्या की जामनगरमध्ये आहे. जामनगर कुठे? गुजरातमध्ये. मग याचे संस्थापक कोण आहे? तर अनंत अंबानी, मुकेश अनिता अंबानी यांचे जो मुलगा आहे अनंत अंबानी, हे संस्थापक आहेत वनतारा प्रकल्प. उद्देश काय तर बघा, लुप्त होणाऱ्या प्रजातीचे रक्षण, जंगली जनावरांची सुटका करणे, त्यांचे पुनर्वसन आणि उपचार करणे हा उद्देश आहे. वनतारा प्रकल्प कोठे? गुजरातमधील जामनगरमध्ये. संस्थापक कोण आहेत? आनंद अंबानी. आणि उद्देश काय? लुप्त होणाऱ्या प्रजातीचे रक्षण, जंगली जनावरांची सुटका करणे आणि त्यांचे पुनर्वसन आणि उपचार करणे. द्वारे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन जामनगर कॉम्प्लेक्समध्ये अक्षय ऊर्जेला चालना देऊन रिलायन्सने 2035 पर्यंत निव्वळ कार्बन झिरो कंपनी बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे उद्दिष्ट या वनतारा प्रकल्पाच्या माध्यमातून ठेवलेलं आहे. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं किंवा याची नोंद घेणं गरजेचं आहे. त्यानंतर वनतारा कार्यक्रमांतर्गत गेल्या काही वर्षात 200हून अधिक हत्ती, प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यात आलेले आहेत. जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे. मार्चमध्ये तुम्ही बघितलं असेल, अनेक सेलिब्रिटी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. वनतारा हा शब्द वन आणि तारा या शब्दापासून घेण्यात आलेला आहे. याचा अर्थ जंगलाचा तारा असा होतो. काय? जंगलाचा तारा असा अर्थ होतो त्याचा. मार्च 2024 मधील पुढली घटना जी आहे ती जागतिक आनंदी निर्देशांक 2024. बघा वेगवेगळे निर्देशांक प्रसिद्ध होत असतात. त्यातला 20 मार्च जो जागतिक आनंदी दिवस आहे, 20 मार्च 2024 रोजी या ठिकाणी जागतिक आनंदी दिवस जो आहे त्या दिवशी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे जागतिक आनंदी निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. आणि 143 देशाच्या याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की 6 पॅरामीटर, 6 निकष वापरून हा आनंदी निर्देशांक काढला जातो. देशाचा दरडोई GDP, सामाजिक सहकार्य, औदार्य म्हणजेच उदारमतवाद, सामाजिक स्वातंत्र्य, निरोगी जीवन आणि भ्रष्टाचार, जे असे 6 निकष आहेत. ह्या 6 पॅरामीटरच्या साह्याने जागतिक आनंदी निर्देशांक काय केला जातो? प्रसिद्ध केला जातो. मग यामध्ये क्रमांक कसे ते पाहूया आपण. आता यात बघा, फिनलंडने सलग 7व्यांदा, कोणत्या देशाने? फिनलंड देशाने सलग 7व्यांदा जगात सर्वात आनंद देशात यादीत काय मिळवले? स्थान मिळवले आहे.
भारत या यादीत 126व्या स्थानावर आहे. भारताचा आनंदी मानांकन 4.054 म्हणजे 4.054 असा आहे. आणि भारत कितव्या स्थानावर आहे? 126व्या स्थानावर आहे. पाकिस्तान या यादीत 108व्या स्थानावर आहे. पाकिस्तान कितव्या स्थानावर आहे? 108व्या स्थानावर आहे. बघा आता सर्वात आनंदी देश जे काय आहेत पहिले 3, तर यात एक लक्षात घ्या, आपण सुरुवातीलाच पाहिले सलग किती वेळा? 7 वेळा फिनलँड आहे. मग हा फिनलँड सर्वात आनंदी मानांकन याचं किती आहे? 7.344. डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे. डेन्मार्कचा आनंदी मानांकन किती आहे? 7.583. आइसलँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. आनंदी मानांकन काय आहे आइसलँडचं? 7.525 हा आनंदी मानांकन आहे. हे देखील लक्षात ठेवायचे. असं नाही की फक्त फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड एवढंच लक्षात ठेवून उपयोग. ह्याचं आनंदी मानांकन किती असा जर कठीण स्वरूपात प्रश्न विचारला तर हा आनंदी मानांकन सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. आणि सर्वात कमी आनंदी देश आहेत कोणते आहेत? तर अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो 143वा, लेबनॉनचा क्रमांक लागतो 142वा आणि लिसोटो नावाचा देश आहे त्याचा क्रमांक लागतो 141वा. अशा पद्धतीनं जागतिक आनंदी निर्देशांक जो आहे तो देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय घटना आहे जी महत्त्वाची मार्च 2024 मध्ये घडली. भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन जे आहे यांच्यात जो काही करार झाला त्याच्या संदर्भातला आहे. याच्यावर कदाचित आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा त्याच्यात भारत आणि 4 युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन, काय म्हटले? 4 युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यात मुक्त व्यापारासाठी करार करण्यात आला. हा करार केंद्र सरकार आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना म्हणजे EFTA आणि केंद्र सरकार म्हणजे भारत सरकार यांच्यामध्ये मार्च 24 मध्ये हा करार करण्यात आला. या कराराने पुढील 15 वर्षात, आता करारात नेमकं काय ठरलं बघा, पुढील 15 वर्षात देशाकडून म्हणजे या देशाकडून म्हणजे आता EFTA मधले जे काही देश आहेत त्यांच्याकडून 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक येईल असे वचन EFTA कडून मिळवण्यात ही भारत यशस्वी झाला आहे. या गुंतवणुकीतून 10 लाख रोजगाराची निर्मिती होणार आहे. किती लाख रोजगाराची निर्मिती? 10 लाख. पुढील किती वर्षामध्ये? 15 वर्षामध्ये. भारत म्हणजे केंद्र सरकार आणि EFTA मध्ये हा करार झालाय. भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनचे 4 सदस्य देश यांच्यातील मुक्त व्यापार करारावर 10 मार्च 2024 रोजी सही झाली. किती सही झाली? 10 मार्च 2024 रोजी सही झाली. अशा पद्धतीने हा देखील भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता यात लक्षात घ्या ते 4 देश कोणते? तर यात लक्षात घ्या आइसलँड आहे, हा एक देश आहे. त्यानंतर लिंकेस्टाईन हा एक देश आहे, नॉर्वे आहे आणि स्वित्झर्लंड या 4 देशांनी भारताबरोबर हा करार केला आहे. युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशनमधील देश युरोपियन महासंघाचा भाग नाहीत, हे देखील महत्त्वाचं विधान आहे. मुक्त व्यापाराच्या प्रचारासाठी काम करणारी ही एक आंतर सहकारी संस्था आहे. युरोपियन समुदायात सामील होऊ इच्छित नसलेल्या देशासाठी पर्याय म्हणून त्यांनी स्थापन केलेली ही संघटना आहे. त्यानंतर बघा यातलं भारताचे निर्यातक्षम अशा उत्पन्नापैकी किती म्हणलं इथं बघा 82.7% उत्पन्नाची निर्यात EFTA देशांना करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे EFTA ला करण्यात येणाऱ्या एकूण निर्यातीच्या 95.3% निर्यात या उत्पन्नाची केली जाईल. त्याचवेळी 80% सोन्याची आयात या देशाकडून होणार आहे. आता बघा जरी हे सुरुवातीला अवघड वाटत असले तर इथं फक्त एक लक्षात घ्यायचं काय, EFTA 4 देश 10 मार्चचा करार आणि याच्यामुळे किती वर्ष या ठिकाणी आपल्याला किती वर्षापर्यंत आणि किती लाख रोजगार निर्मित होणार हा एक भाग महत्त्वाचा आहे. आता EFTA काय स्थापना 1960 ला, उद्देश काय, लिechtenstein, आइसलँड, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड या देशांनी मुक्त व्यापाराने एकत्रित आर्थिक लाभाच्या उद्देशाने स्थापना केली. युरोपियन संघटनेची समांतर अशी ही संघटना आहे. युरोपियन संघटनेची समांतर अशी ही संघटना आहे. त्यानंतर पुढला भाग बघा शक्तीपीठ महामार्ग. जसं समृद्धी महामार्ग चर्चेत होता तसा आता चर्चेत असणार जो मार्ग आहे, महामार्ग आहे तो शक्तीपीठ महामार्ग आहे. मग या शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत बघा मार्च 2024 मध्ये काय म्हणले, मार्च 2024 मध्ये राज्य शासनाने नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यास काय दिली, मंजुरी दिली. आता ही घटना परत चर्चेत काय आली तर राज्य शासनाने हा मंजुरी दिलेली आहे. इतक्या दिवस फक्त शक्तीपीठ महामार्ग होणार आहे असं म्हणत होती, पण आता राज्य शासनाने ह्या आराखड्यात फायनल मंजुरी दिल्यामुळे परत हा भाग पाहायचा आहे. आता इथं नागपूर गोवा म्हटलं, परंतु मार्ग कसा असणार बघा, वर्धा जिल्ह्यातील पवनार आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी बांदा
नागपूर ते गोवा म्हणजे असा हा महामार्ग शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. एकूण लांबी 805 किलोमीटर असणार आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती आणि राज्यातील सर्वाधिक लांबीचा असणार आहे. काय वाक्य इथं, राज्यातील सर्वाधिक लांबीचा असणार आहे. त्यामुळे हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहणं गरजेचं आहे. शक्तिपीठ महामार्गाची वैशिष्ट्ये, किती जिल्ह्यातून जाणार आहे, 12 जिल्ह्यातून जाणार आहेत. 12 जिल्ह्याची नावं तोंडपाठच पाहिजेत, कारण की यापूर्वी समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जातो किंवा नाही असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे ते सगळे जिल्हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातलं 12 जिल्ह्यातून जातो. 20 ठिकाणी इंटरचेंज आहे, 48 मोठे पूल आहेत, 30 बोगदे आहेत, 8 रेल्वे क्रॉसिंग आहेत, 27,500 एकरातून हा महामार्ग जाणार. अपेक्षित खर्च आहे 86,000 कोटी रुपये. किती खर्च आहे, 86,000 कोटी रुपये हा खर्च आहे. त्यानंतर बघा, भूमिपूजन 2025 पूर्ण होणार 2030च्या दरम्यान. नागपूरहून गोवा जाण्यास सध्या 18 तास लागतात. किती तास लागतात, नागपूरहून गोव्याला जायला 18 तास लागतात. हा महामार्ग पूर्ण झाल्यात 8 तासामध्ये हे अंतर कापता येणार आहे. 8,000 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. महामार्ग 6 पदरी असणार आहे. किती पदरी, हा 6 पदरी असणार आहे. आणि ज्या भागावर प्रश्न विचारला जाईल तो भाग म्हणजे 12 जिल्हे. हे 12 जिल्हे पाठच करून जायचे. वर्धा, सुरुवात कुठनं सांगितलं आपण, वर्ध्यापासून. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबादचं नाव आता नव्याने काय झाले, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, अशा किती जिल्ह्यातून जाणार आहे, 12 जिल्ह्यातून. ही 12 जिल्ह्याची नावं तुम्ही पाठच करायची आहेत. आता हा महामार्ग जो आहे तो कोणत्या तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे, 3 शक्तिपीठांनी 2 ज्योतिर्लिंगाला जोडणार आहेत. मग कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई देवी हा एक शक्तिपीठ आहे इथलं, किंवा याला एक जोडणार आहे. तुळजापूरची तुळजाभवानी, नांदेडमधील माहूरची रेणुका देवी, अशी ही शक्तिपीठे आहेत. करवीर निवासिनी अंबादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडची माहूर ही शक्तिपीठं. आणि आता यात लक्षात घ्या, ज्योतिर्लिंग जे आहेत समजा 12 आहेत भारतामध्ये, त्यातले महाराष्ट्रात 5 आहेत. ह्या 5 मधले इथं 2 ज्योतिर्लिंग आहेत शक्तिपीठ महामार्गाने जोडले जाणार आहेत. औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंग. आणि हे सोडून सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघितलं तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, सांगलीतील औदुंबर, कोल्हापूरमधील नरसेवाडी, पट्टणकोंडाली, सांगवडे, कनेरी, आदमापूर आदी तीर्थक्षेत्रांना जोडण्यात येणार आहे. म्हणून ह्याला नाव देण्याचं कारण सुद्धा तेच आहे की शक्तिपीठ महामार्ग. लक्षात येते सगळ्यांच्या. आता यात बघा, पुढला जो भाग आहे प्रादेशिक घडामोडीचा, राज्याचे 4थे महिला धोरण. 8 मार्च हा दिवस जो आहे तो जागतिक महिला दिन आहे. 8 मार्च 2024 रोजी महिला बालविकास मंत्री कोण आहेत, आदिती तटकरे यांनी राज्याचे कितवे 4थे महिला धोरण जाहीर केले. कितवे 4थे महिला धोरण जाहीर केले. 1994 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य. आता अनेक राज्यांनी जाहीर केले, परंतु 94ला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण जाहीर केलं. आणि महाराष्ट्र हे देशातलं महिलांसाठी धोरण जाहीर करणं देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. मग आता या महिला धोरणाच्या संदर्भातली आपण इतर माहिती पाहूया. हा जो मी भाग दिलेला आहे आतापर्यंतची महिला धोरणं, विद्यार्थी मित्रांनो याच्यावर फॅक्च्युअल स्वरूपातला प्रश्न विचारलाच जाणार आहे. त्यामुळं हा भाग पाठच करायचा. मी परत एकदा उल्लेख करतो बघा. पहिले महिला धोरण 94ला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार. दुसरे महिला धोरण 2001ला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख. तिसरे महिला धोरण 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण. आणि 4थे महिला धोरण 2024ला तत्कालीन म्हणण्यापेक्षा सध्याचे मुख्यमंत्री कोण, एकनाथ शिंदे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, महिला धोरण कितवं कोणत्या वर्षी जाहीर केलं, त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते, ही यादी या ठिकाणी पाठ करणं अपेक्षित आहे. आणि याच्यावर आपला प्रश्न विचारलाही जाऊ शकतो. आता राज्याचं जे काही 4थं महिला धोरण जाहीर झालेलं आहे, मग ह्यात नेमक्या काय गोष्टीत काय अंमलबजावणी होणार आहे. आतापर्यंत फॅक्च्युअल पाहिलं, पण अनालिटिकल स्वरूपात जर प्रश्न आला तर आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं बघा याच्यामध्ये. आता इथे बघा, नवीन महिला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, राज्य सरकार उच्चाधिकार समिती नेमणार. त्यानंतर महिला बालविकास मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली वेगळी समिती आणि जिल्हा स्तरावर अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली समिती. या धोरणाचे आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे यापुढे अधिकृत कागदपत्रावर काय म्हणले,
अधिकृत कागदपत्र आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले. हे सगळ्यात महत्त्वाचं 4थ्या महिला धोरणाचं वैशिष्ट्य आहे. निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांनी मातृत्व आणि पितृत्व रजासाठी प्रस्ताव आहे. सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस धोरणात करण्यात आले. ह्या धोरणात नेमके अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण मोजकी वैशिष्ट्ये आपण पाहतोय. काय काय आपल्याला विचारलं जाऊ शकतं ते. त्यानंतर बघा काय आहे महिला धोरणात. सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी, शासन प्रशासनात योग्य स्थान, अर्थसंकल्पामध्ये योग्य तरतूद, रोजगार स्वयंरोजगारामध्ये समान संधी, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन व बाजारपेठ आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर बघा प्रमुख तरतुदी काय आहेत. महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी महिलांना हॉटेलसाठी स्थानिक करात 10%, व्यावसायिक करातून 10% सूट आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये 10% आरक्षण अशी एक तरतूद आहे. कामगाराच्या निवृत्ती वेतनाचे पैसे त्यांच्या मृत्यूनंतर आई वडील आणि पत्नी यांच्यात समान वाटप करण्यात आले. हे देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. क्रीडा, कला, व्यावसायिक आणि विज्ञान शिक्षणात महिला आणि मुलींसाठी 30% आरक्षण देण्यात आलेलं आहे. ही देखील तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा मासिक पाळीच्या काळात ऊस तोडणी कामगार महिलांसाठी पगारी रजेची तरतूद करण्यात आली. हे देखील वेगळं वैशिष्ट्य आहे. कामाच्या ठिकाणी मागणीनुसार पाळणाघर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर लैंगिक छळ प्रतिबंधासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. कुठला कक्ष स्थापन करण्यात येणार आहे? भरोसा कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर एक क्रीडाविषयक घटना आहे महत्त्वाची. मार्च 2024 मधली रणजी ट्रॉफी जी काय 2024ची पार पडलेली आहे. ही रणजी ट्रॉफी जी आहे 2024ची ही कितव्या क्रमांक आहे तर 89व्या क्रमांकाची आहे. विजेता संघ मुंबई, बक्षीस 5 कोटी रुपये. उपविजेता संघ विदर्भ संघाला हरवलं, बक्षीस 3 कोटी. मुंबईने अंतिम सामन्यात 169 धावांनी जिंकला. मुंबईने सर्वाधिक 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. बघा आता याच्यावर प्रश्न काय येईल. हे रेकॉर्ड आहे मुंबई संघाचे की आतापर्यंत सर्वाधिक किती वेळा 42 वेळा रणजी ट्रॉफी जिंकले. किती वेळा 42. बघा 89व्या क्रमांकामध्ये म्हणजे 89 वेळा रणजी ट्रॉफी झाली. यात विजेता संघ मुंबई किती वेळा 42 वेळा. आतापर्यंत 41 होता. यावर्षी स्पर्धा जिंकली आणि नवीन रेकॉर्ड झालं 42 वेळा जिंकलेलं आहे. अजिंक्यपदाचा मान मिळाला 42 वेळा. या अगोदर 2015-16 मध्ये मुंबईने 41 विजेतं मिळवलं होतं. 15-16 नंतर 24 मध्ये जिंकली आणि रेकॉर्ड झालं 42 वेळा या ठिकाणी मुंबई संघाने जिंकलेले. त्यामुळे हे माहीत असणं गरजेचंच आहे. त्यानंतर बघा आता कुठं झाली ही स्पर्धा तर ठिकाण वानखेडे स्टेडियम मुंबईला झाली. मुंबईचा कर्णधार कोण आहे? अजिंक्य रहाणे. सामनावीर कोण ठरला? मुशीर खान मुंबई संघाचा. मालिकावीर तनुष कोटियन मुंबई संघाचा. अंतिम सामना 136 धावा 10 सामन्यात 29 बळी. जो मालिकावीर आहे त्यांनी काय रेकॉर्ड केले ते सांगितले. सामनावीर कोण आहे? मुशीर खान हा सामनावीर आहे. आता मग रणजी ट्रॉफी विषयी काय माहिती ती आपल्याला माहिती असणं गरजेचं. बघा भारतातील राज्यस्तरीय व विभागीय क्रिकेट संघाच्या दरम्यान होणारी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा. हे वाक्य महत्त्वाचे आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी कसोटी सामने. सुरुवात 1934-35 रणजी ट्रॉफीची सुरुवात कधी झाली? 1934-35 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय रणजित सिंहजी यांचे नाव या ट्रॉफीला देण्यात आले. कोणाचे नाव? रणजित सिंहजी यांचे नाव या ट्रॉफीला देण्यात आले. आता याच्यामध्ये समाविष्ट संघ किती असतात तर 38 संघ समाविष्ट. पहिल्यांदा 34-35 मध्ये ही स्पर्धा मुंबई संघाने उत्तर भारत संघाला हरवून जिंकलेले. महाराष्ट्राचे 3 संघ या रणजीमध्ये असतात. मग महाराष्ट्र हा एक संघ, मुंबई हा संघ आणि विदर्भ हा संघ असे 38 मधले 3 संघ महाराष्ट्राचे असतात. आणि ह्या ट्रॉफीच्या बाबतीत एक लक्षात घ्या, रणजी ट्रॉफी आपल्याला काय यावेळेस लक्षात ठेवायची तर रेकॉर्ड झाले मुंबईनं 42 वेळा जिंकली. किती वेळा जिंकली? 42 वेळा. म्हणजे ह्याच्यामध्ये मी रिपीट 42 वेळा का म्हणतो ह्याच्या लक्षात आलं असेल की हे रेकॉर्ड झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढली जी घटना पाहायची ती कोणती आपण बघूया. वुमेन्स प्रीमियर लीग म्हणजे क्रीडामधील ही घटना आहे. IPL जशी पुरुषांची आहे तशी गेल्या वर्षीपासून महिलांची IPL सुरू करण्यात आली. वुमेन्स प्रीमियर लीग ही दुसऱ्या क्रमांकाची. कितव्या क्रमांकाची? दुसऱ्या क्रमांकाची ही जी काही वुमेन्स प्रीमियर लीग आहे याचा कालावधी आहे 23 फेब्रुवारी 2024 ते 17 मार्च 2024. लीगचे सामने बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियम आणि नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पार पडले. विजेता संघ यावेळेचा कोण आहे? रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा संघ विजेता आहे. उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स. मालिकावीर कोण ठरले यामध्ये?
दीप्ती शर्मा ही या ठिकाणी मालिकावीर ठरलेली आहे. सामनावीर कोण आहे? सोफी मोलिनेकस ही सामनावीर आहे. इमर्जिंग प्लेयर श्रेयंका पाटील. प्लेयर अवॉर्ड रॉयल चॅलेंज बेंगलोरला, दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्यांदा उपयोजित समाधान मानावं लागले. पहिली वुमेन्स प्रीमियर लीग विजेता संघ कोण? मुंबई इंडियन्स. गेल्या वर्षी सुद्धा मुंबई इंडियन्सनं कोणाला हरलं होतं? दिल्ली कॅपिटल्सला हरलं होतं. यावर्षी बेंगलोर संघाने दिल्ली कॅपिटल्सला हरलं. दुसऱ्यांदा उपयोजित पदावर काय समाधान मानावं लागलेलं आहे. त्यानंतर पुढली घटना आपण पाहूया. घटना म्हणजे 163लाच भाग आहे. हे जे 5 संघ आहेत म्हणजे महिलांच्या IPL मध्ये एकूण किती संघ आहेत असा प्रश्न आला तर 5 संघ. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि UP वॉरियर्स. आता यांच्या संघाचे कर्णधार देखील मुंबई इंडियन्सचे कोण आहे? हरमनप्रीत कौर. दिल्ली कॅपिटल्सचं मेंग लॅनिंग, गुजरात जायंट्सचं बेथ मुनी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचं स्मृती मानधना आणि UP वॉरियर्सचं कोण आहे? ॲलिसा हेली या कर्णधार आहेत. म्हणजे ते 5 संघ आणि त्यांचे कर्णधार अशा पद्धतीनं हा भाग महत्त्वाचा आहे. पुढली महत्त्वाची घटना आपली प्रो कबड्डी पुणेरी फलटण विजेरी झालेला आहे. आता बघा या स्पर्धेचा कालावधी काय आहे तर 2 डिसेंबर 2023 ते 1 मार्च 2024. तुम्ही म्हणताल की एवढा हो बरोबर आहे. यावर्षी हा कालावधी 23 म्हणजे 2 डिसेंबरपासून 1 मार्च 2024 पर्यंत होती. म्हणजे 23चं इथं वर्ष आहे. क्रमांक 10वी. कितव्या क्रमांकाची? 10व्या क्रमांकाची. एकूण संघ किती? 12. एकूण सामने 137 झाले. पुणेरी फलटणने हरियाणा स्टीलर्सचा बघा आता पुणेरी संघाने कोणाला हरवलं? हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा पराभव करून पहिल्यांदाच, हा शब्द महत्वाचा आहे, पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली. आतापर्यंत ज्या 10 झाल्या या 10 मध्ये पुणेरी संघानं ही पहिल्यांदा स्पर्धा जिंकली. कोणाला हरवलं? हरियाणा स्टीलर्सला हरवलं. प्लेयर ऑफ द सीझन कोण आहे? असलम इनामदार हा प्लेयर ऑफ द सीझन ठरलेला आहे. त्यानंतर बघा त्याच्यात सर्वोत्कृष्ट बचावपटू मोहम्मद रेजा चियानी, सर्वोत्कृष्ट रेड पॉइंट्स आशू मलिक, अर्जुन देशवाल. पहिली स्पर्धा जी झाली या ठिकाणी एक लक्षात घ्या, प्रो कबड्डीची पहिली स्पर्धा 2014ला झाली. पहिला विजेता संघ जयपूर पॅन्थर, सर्वाधिक वेळा विजेता संघ पटना पायरेट्स 3 वेळा झाले आणि पुणेरी फलटण जी आहे ही पहिल्यांदाच या ठिकाणी विजेती ठरलेली आहे. त्यानंतर बघा NIAचे नवनियुक्त महासंचालक सदानंद दाते. आता यावर प्रश्न खात्रीशीर येईलच असं विधान मी यासाठी करतोय की महाराष्ट्रातील व्यक्ती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची प्रमुख पहिल्यांदा झालेली आणि इथे नंतर एक विधान लक्षात घ्या, महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीची राष्ट्रीय पातळीवर जर निवड झाली तर तो प्रश्न स्पर्धा परीक्षेत विचारलाच जातो. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, राष्ट्रीय तपास संस्थेच्या NIAच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची 27 मार्च 2023 रोजी काय करण्यात आली? नियुक्ती करण्यात आली. NIAचे प्रमुख पद प्रथमच मराठी अधिकाऱ्याकडे आले. NIAचे पूर्वीचे महासंचालक दिनकर गुप्ता यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. आता 31 मार्चला दिनकर गुप्ता निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्याकडून पदभार कोण स्वीकारणार आहे? सदानंद दाते. 31 डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचा कालखंड असणार. त्यांचा कालखंड कधीपर्यंत असणार आहे? 26 पर्यंत असणार आहे. आता सदानंद दाते जे आहेत हे मूळचे कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर ते पुण्याचे आहेत. भारतीय पोलीस सेवेत 1990च्या तुकडीचे ते अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात 30 वर्षांहून अधिक काळ त्यांना अनुभव आहे. ATSचे प्रमुख होते. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे ते प्रमुख होते. मुंबईवर 26/11/2008ला जो हल्ला झाला त्याच्यामध्ये अतुलनीय कामगिरी शौर्य त्यांनी दाखवलं म्हणून त्यांना राष्ट्रपती पदक देखील मिळालं होतं. त्यानंतर वसई विरार आणि मीरा भाईंदर ह्या ज्या काही नवीन निर्माण झालेली जी काही वसई विरार आणि मीरा भाईंदर आयुक्तालय जे आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी पहिले पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काय केलं तिथं काम पाहिलं आहे. हे देखील बाब महत्त्वाची. आता त्यांच्याबद्दल आपण माहिती का पाहतोय तर सदानंद दाते यांनी यांच्या कामाबद्दलचं जर विधानात्मक स्वरूपात जर प्रश्न आला तर तो माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा CBI तसेच CRPF मध्ये प्रतिनियुक्तीवर, हा शब्द महत्त्वाचा आहे, प्रतिनियुक्तीवर सेवा बजावली. 2दा राष्ट्रीय पदकांनी गौरवण्यात आले. पोलीस सेवेतल्या विविध अनुभवावर त्यांनी वर्दीतील माणसाच्या नोंदी हे पुस्तक लिहिले. सदानंद दाते यांनी कोणतं पुस्तक लिहिलं तर वर्दीतील माणसाच्या नोंदी हे पुस्तक लिहिलं. विशेष म्हणजे दाते यांच्या बॅचचे व महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अतुल चंद्र कुलकर्णी, कोण? अतुल चंद्र कुलकर्णी सध्या NIA मध्ये विशेष महासंचालक आहेत. कुलकर्णी यांच्यानंतर दाते महाराष्ट्र केडरमधून NIA मध्ये जाणारे
दुसरे अधिकारी ठरलेत. बघा, NIA मध्ये जाणारे दुसरे अधिकारी, पण NIA चे प्रमुख होणारे पहिले अधिकारी, हे दोन विधान लक्षात घ्या, सदानंद दाते यांच्या संदर्भातलं. त्यानंतर बघा, आता आपण सदानंद दाते बद्दल माहिती पाहिली. आता जी आपल्याला पाहिजे ती NIA काय आहे, तर बघा 2008चा मुंबईवर हल्ला झाला, त्याच्यानंतर ह्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी कोणती तरी एजन्सी संस्था असावी म्हणून गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ह्या NIA ची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. बघा, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी 31 डिसेंबर 2008ला ही स्थापना करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्ली ठिकाणी आहे. राष्ट्रीय तपास संस्था त्याचा म्हणजे दुसरं नाव काय आहे, राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण, ही भारतातील अतिरेकी व फुटीरवाद्याच्या कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेली एक संस्था आहे. संस्थापक संचालक म्हणजेच पहिले महासंचालक राणा विनोद राजू. मग या ठिकाणी लक्षात घ्या, इतक्या महत्त्वाच्या संस्थेवर महाराष्ट्रातील सदानंद दाते यांची निवड झाली. म्हणून मी जे पहिल्यांदा तुम्हाला म्हणलं यांच्यावर प्रश्न येणार, तर या घटनेवर प्रश्न विचारला जाईलच. म्हणून ही घटना व्यवस्थित लक्षात ठेवायची किंवा ही पाठच करून जायची. त्यानंतर गेल्या वर्षी या घटनेवर प्रश्न आला होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पुरस्कारावर गेल्या वर्षी प्रश्न आला होता. आणि या वर्षीचे पुरस्कार, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पुरस्कार, हे लघुपटाचे जे काही पुरस्कार आहेत ते यावर्षी डिक्लेअर मार्च 2024 मध्ये झाल्यात. म्हणून या ठिकाणी आपण हा भाग पाहतोय. बघा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे आयोजित मानवी हक्क या विषयावर आयोजित लघुपटाच्या 7 विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. आता तर 7 लघुपट आपल्याला पाहिजे नाहीत. ह्या लघुपटातले पहिले 3 पाहिजे आहेत आपल्याला. लघुपट स्पर्धेचे पुरस्कार पुढील प्रमाणे. आता प्रथम क्रमांकाचा लघुपट गेल्या वर्षी हाच विचारला होता, म्हणजे तिथं चित्रपट वेगळा होता. 2024चा वेगळा. आता हे पुरस्कार कधीचे? 2024चे. किरण अ रे ऑफ होप हा प्रथम क्रमांकाचा लघुपटाचा पुरस्कार राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे देण्यात आला. स्वरूप 2 लाख. दिग्दर्शक भूषण मेहरे, मराठी भाषेचा हा चित्रपट आहे, मराठी भाषेतला. या लघुपटातून LGBTQ समूहाचा म्हणजे ट्रान्सजेंडरच्या अधिकारावर प्रकाश टाकण्यात आलाय. त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. किरण अ रे ऑफ होप नावाचा हा चित्रपट, ज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मुखाग्नी द क्रिमेशन हा लघुपट, स्वरूप 1.5 लाख रुपये आहे. दिग्दर्शक बिभूजल राज कश्यप हे दिग्दर्शक आहेत. आसामी भाषेतला हा चित्रपट आहे. आणि या चित्रपटात अस्पृश्यता, जातीभेद, सामाजिक कट्टरता, जात पंचायत यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. हा दुसऱ्या क्रमांकाचा. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा तो पुरस्कार जो आहे राईट टू फ्रीडम. बघा, राईट टू फ्रीडम हा लघुपट जो आहे, स्वरूप 1 लाख रुपये. दिग्दर्शक नितीन सोनकर आणि हिंदी भाषेतला लघुपट आहे. आणि या लघुपटात झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी समान संधीचा प्रतिकात्मक पुरस्कार करण्यात आलेला आहे. म्हणजे 3 लघुपट, तसे 7 लघुपटांना पुरस्कार दिले. तर आपल्याला 7 पाहण्याची आवश्यकता नाही. जर 7 पाहिजे असतील तर माझी 10 मेला 68व्या क्रमांकाची आवृत्ती पुस्तकाची येणार आहे, जी तुमच्या येणाऱ्या राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी उपयुक्त असणार आहे. त्या आवृत्तीमध्ये 7 लघुपट मी दिले आहेत, परंतु 7 करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतंय. परंतु बऱ्याच वेळेस MPSCत आपण म्हणतो की हे विचारलं जाणार, ते विचारलं जाणार नाही, परंतु त्यावर देखील प्रश्न विचारला जातो. म्हणून 7 तुम्ही करण्याची गरज आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो की प्रत्येक लेक्चरला मी सांगतो की तुम्हाला माझे काही PDF फाईल असतात. बघा, आता PDF फाईलच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की 2 दिवसापूर्वी तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, ज्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणतो आपण, मनरेगा म्हणतो, ह्या मनरेगाच्या मजुरी दरामध्ये वाढ करण्यात आली. दरवर्षी केंद्र सरकार त्याच्यामध्ये 10%, 5% वाढ करत असतं. त्याची PDF सुद्धा माझं टेलिग्राम चॅनल जे आहे, चालू घडामोडी बाय देवा जाधव, त्याच्यावर मी टाकले. टेलिग्राम चॅनलवर PDF मिळतील. किंवा हा जो काय माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 9359558186, हा माझा पर्सनल नंबर आहे. याच्यावर तुम्ही हाय करून PDF फाईल म्हणले की तुम्हाला मंथली करंट अफेअरचे लेक्चर आणि ज्या वेगवेगळ्या मी PDF फाईल बनवणार आहेत, 18व्या लोकसभेची सुद्धा मी PDF फाईल बनवली आहे. या सगळ्या PDF फाईल 9359558186 या नंबरवर तुम्हाला मिळतील. किंवा तुम्हाला चालू घडामोडी बाय देवा जाधव ह्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ह्या PDF फाईल मिळतील. आता त्यानंतरची पुढली घटना जी आहे ते आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या आयोगाने जर पुरस्कार दिले तर त्या आयोगाबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. 12 ऑक्टोबर 1993ला स्थापना झाली. मुख्यालय नवी दिल्ली ठिकाणी आहे. घोषवाक्य काय? सर्व भवंतो सुखीनं. अध्यक्ष कोण आहे? सध्याचे अरुण मिश्रा. आणि सदस्य कोण आहेत? डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, हे महाराष्ट्रीयन आहेत. राजीव जैन, विजया भारती सयानी, भरत लाल हे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. मर्यादित वेळेत
संक्षिप्तपणे प्रभावी संदेश पोहोचवण्यासाठी लघुपट हे अतिशय प्रभावी साधन आहे. लघुपटाला पुरस्कार दिले जातात. मग लघुपटमध्ये काय मर्यादित वेळेत, बघा हे शब्द महत्वाचा आहे, मर्यादित वेळेत थोडक्यात प्रभावी संदेश देण्याचं साधन कोणत्या चित्रपटाद्वारे दिलं जातं? लघुपटाद्वारे दिलं जातं. तो एक प्रकार आहे. त्यानंतर बघा आबेल पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे. गणितातील नोबेल म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं. आणि 2024चा पुरस्कार मिशेल टालाग्रांड हे फ्रेंच गणित तज्ज्ञ आहेत, त्यांना मिळाला आहे. संभाव्यता सिद्धांत आणि कार्यात्मक विश्लेषणासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. आबेल पुरस्कार काय म्हणले? गणितातील नोबेल आहे. आणि याची सुरुवात कधी झाली तर 2003ला सुरुवात झालेली आहे. कधी सुरुवात झाली? 2003ला सुरुवात झाली. आता नॉर्वेजियन गणित तज्ज्ञ काय म्हटले बघा, नॉर्वेजियन गणित तज्ज्ञ नील्स हेनिक आबेल यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले. रक्कम 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर ही रक्कम आहे. आबेल पुरस्कार मिळणारे एकमेव भारतीय कोण आहे? श्रीनिवास SR वर्धन हे एकमेव भारतीय आहेत. आबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला कोण आहे? कॅरेन लेनबेक एबेल ही एकमेव महिला आहे. अशा पद्धतीने यांच्याबद्दलची देखील माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मध्यंतरी 2024 मध्ये तुम्ही बघितलं असेल 23-24 मध्ये बऱ्याच TCS IBSच्या परीक्षा पार पडल्या. त्या परीक्षेमध्ये T+0 प्रणालीवर प्रश्न विचारला गेला होता. आणि याच प्रणालीवर आता एक मार्च 2024 मध्ये घटना घडली म्हणून ही आपण घटना पाहतोय. बघा भांडवली बाजारात समभाग खरेदी विक्री काय म्हटलंय? भांडवली बाजार आणि समभाग खरेदी विक्री व्यवहार पूर्तता एका दिवसात, बघा एका दिवसात व्यवहार पूर्तता त्याला आपण काय म्हणले? सेटलमेंट पूर्ण करणाऱ्या नव्या T+0 पूर्वी काय होतं? T+1 होतं. आता काय T+0 व्यवहार प्रणालीची सुरुवात 28 मार्च 2024 पासून केली. यासाठी पात्र असलेल्या 25 कंपन्यांची यादी मुंबई शेअर बाजाराकडून जाहीर करण्यात आली. किती कंपन्याची? 25 कंपन्या. इथं मी 25 कंपन्या दिलेल्या आहेत, पुस्तकामध्ये दिल्या आहेत. 68 आवृत्तीमध्ये मगाच उल्लेख केला. जी मी मध्ये येणार आहे त्या 25 कंपन्या तुम्ही तिथं वाचा. या नवीन प्रणालीमुळे T+0 खरेदी विक्रीची एका दिवसात व्यवहार पूर्तता होणार आहे. पूर्वी ती व्यवहार पूर्तता दुसऱ्या दिवशी होत होती. म्हणजे त्याच दिवशी तुम्हाला पैसे मिळणार आहेत, असं साध्या सोप्या भाषेमध्ये हे लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेला जाता जाता मध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण घटना असतात त्या आपण पाहूया. बघा चीनला शह देण्यासाठी भारत लक्षद्वीपमध्ये युद्धनौकेसह हवाई तळ तयार करण्यात येत आहे. या तळास INS जटाऊ असे नाव दिले. काय नाव आहे? INS जटाऊ. नाटो संघटनेचा 32वा सदस्य देश स्वीडन. कुठला देश ठरला? स्वीडन. 31वा कुठला आहे? फिनलँड. हा ऑलरेडी 31वर प्रश्न येऊन गेलेला आहे, पण लेटेस्ट काय झाले आता 32वा कुठला झालाय? स्वीडन. गुराच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू राबवलं. राजस्थानमधील पोखरण येथे 12 मार्च 2024 रोजी तिन्ही सैन्य दलाच्या भारत शक्ती हा युद्ध सराव पार पडला. कदाचित याच्यावर आपला प्रश्न विचारला जाईल. तिन्ही सैन्य दलाचा एकत्रित हा जो काही युद्ध सराव काय कुठल्या नावानं पार पडला? भारत शक्ती नावानं पार पडलाय. हे देखील महत्वाचं आहे. त्यानंतर बघा सायबर फसवणूक, स्लॅम कॉलमुळे होणारा त्रास याविषयीची तक्रार करण्यासाठी या तक्रारीचे तातडीने निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने बघा हे नाव महत्वाचे चक्षु नावाचे पोर्टल. कुठल्या नावाचे? बघा चक्षु नावाचे पोर्टल. कुठलं पोर्टल आहे? चक्षु नावाचे पोर्टल सुरू केले. हे पोर्टल दूरसंचार विभागाच्या संचार साथी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणते पोर्टल सुरू केले असा प्रश्न आला तर चक्षु. देशाच्या राज्यघटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला. कुठला देश ठरला? फ्रान्स ठरला. दिव्यांग तीरंदाज व अर्जुन पुरस्कार मिळवणारी शीतल देवी यांची भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय दिव्यांग आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी निवड केलेली आहे. त्यानंतर पुढली घटना काय बघा, रशियाच्या अध्यक्षपदी 5व्यांदा व्लादिमीर पुतिन हे निवडून आले आहेत. पुतिन यांनी अध्यक्ष किंवा पंतप्रधान यांना डिसेंबर 1999 पासून रशियाचे नेतृत्व केले. बघा 2024 हे वर्ष इलेक्शनचं वर्ष आहे. जगातल्या जवळजवळ अनेक देशामध्ये यावर्षी निवडणुका पार पडल्या. त्यातले रशिया आहे, आता आपला भारतातले आहे, पाकिस्तानमधली निवडणूक पार पडले. नाटोचा 2024चा युद्ध सराव नाव स्टेड फास्ट 2024. आजवरचा सर्वात मोठा युद्ध सराव. 32 सदस्य देश, 90,000 सैनिक या ठिकाणी सहभागी झाले होते. त्यानंतर बघा मार्च 2024 पासून पोलीस पाटलाचे मानधन 6,500 रुपयावरनं 15,000 रुपये करण्यात आले. RR पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस पण त्यांनी बदल केला होता आणि आता यावर्षी पण बदल करण्यात आलाय. पोलीस पाटलाचे मानधन आता 6,500 वरनं 15,000 रुपये करण्यात आले. किती करण्यात आले? 15,000 रुपये करण्यात आले आहे.
त्यानंतर बघा 13 मार्च 2024 पासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यशोलक अहिल्यादेवी होळकर अहिल्यानगर आणि वेल्हा पुणे जिल्ह्यातला वेल्हा तालुका आहे त्याचं नाव बदलून राजगड असे करण्यात आले आहे. परंतु याला अद्याप महाराष्ट्राने मान्यता दिली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार गाव व शहराचे नाव बदलण्याचे अधिकार केंद्र शासनाला आहेत. इथं एक लक्षात घ्या, राज्याने जरी ठराव पास केला तरी अंतिम अधिकार कोणाला असतो? केंद्र सरकारला असतो. केंद्र सरकारनं अद्याप यावर साईन केलेलं नाही किंवा मान्यता दिलेली नाही. राज्य शासनानं मान्यता दिली आणि तो केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. मग आता अहमदनगर काय होईल? अहिल्यानगर होईल आणि वेल्हा तालुक्याचं नाव आता काय होईल? राजगड होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2024 मध्ये आसामच्या जोरहाटमध्ये ओहम जनरल लंचित बोरफुकन यांच्या 125 फूट काश्य पुतळ्याचे स्टॅच्यू ऑफ शौर्य, कुठलं नाव? स्टॅच्यू ऑफ शौर्य. त्या व्यक्तीचं नाव काय? लचित बोरफुकन. स्टॅच्यू ऑफ शौर्यच्या या पुतळ्याचं काय केलं? 125 फूट काश्य पुतळ्याचं त्यांनी काय केलं? अनावरण केलेलं आहे. त्यानंतर पुढली घटना बघा, यशदाचे नवनियुक्त महासंचालक कोण झाले? निरंजन सुधांशू. राज्याचे नवनियुक्त जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह. नवीन RTO कार्यालय मंजुरी आता उदगीर, लातूर जिल्ह्यात उदगीर. MH किती असेल? 55. जसं पुण्याचं 12 आहे तसं आता वेगवेगळ्या जिल्ह्यातलं आहे तसं आता नवीन RTOला मंजुरी दिली. लातूरमधल्या उदगीर ठिकाणी MH 55 असणार आहे. सुमर कुमारी यांची सीमा सुरक्षा दलाची BSFची पहिली महिला स्नायपर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता महिला आणि BSFमध्ये स्नायपर पहिली, त्यामुळे हे देखील महत्त्वाचं आहे. भारतीय पॅरालिम्पिक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष देवेंद्र झांझरिया. PV नरसिंहराव पुरस्कार 2024चा कोणाला मिळाला? रतन टाटा यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर बघा, केंद्र सरकारने स्वतःचा OTT काय म्हटलं बघा, केंद्र सरकार नाही तिथं केरळ सरकारने स्वतःचा OTT ओव्हर द टॉप मीडिया सर्व्हिस प्लॅटफॉर्म लॉन्च केला. तो देशातील पहिला सरकारी OTT असेल. नाव सी स्पेस, निर्माते शाजी एन करून. म्हणजे केरळ सरकार निर्माण केला. नाव त्याचं काय आणि त्याचे निर्माते कोण आहेत हे 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. आता बघा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दोहजवाक म्हणून अचता शरद कमलची निवड करण्यात आली. बॉक्सर मेरी कोमची भारतीय खेळाडूच्या तुकडीची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. ही स्पर्धा 16 जुलै ते 11 ऑगस्ट 2024च्या दरम्यान फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे. आता जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे ती या ठिकाणी त्याची निवड ध्वजवाहक म्हणून कोण आणि खेळाडूचे प्रमुख म्हणून कोण असा हा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर बघा, थायलंडमध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात आली. समलिंगी विवाहास मान्यता देणारा थायलंड आग्नेय आशियातील आणि पहिला आणि तैवान आणि नेपाळनंतर आशियातील 3रा देश ठरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2024च्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या घटना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहोत. तर हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भातले आपले कमेंट निश्चितच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.